आंबेडकर मुद्द्यावरचे जुन्या जुन्या परंपरावरच्या माध्यमातून काल आमची मिटिंग झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये. त्या हायस्कूलमध्ये ठरलं की राजाभाऊनं चळवळीनं फोन केला होता सी साहेबाला, त्याच्या पी एला. त्याने पी एने त्यांनी आज 11 वाजता टायमिंग दिला होता. आता 11चा टायमिंग आम्ही भेट घेतल्यावर आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे, पोलीस आयुक्त साहेबांनी, ते पारंपरिक पद्धतीनेच आम्हाला तुम्हाला परवाना मिळेल, कुठल्याही त्यात अडथळा येणार नाही. ते पूर्वी टपलिंग चौकात जात होते 2 वर्षाखाली, ते रस्ता बंद करणार आम्ही आणि पारंपरिक पद्धतीने जाणार, त्यांना जाऊ देणार, अडथळा करणार नाही. अडथळा करणारा कडक कारवाई करीन. तिथं 15 मिनिटाच्या वर भावाचा पुतळा फोन येईल, कुठल्याही मंडळ तिथं वाढणार नाही. ही दक्षता आम्ही पोलीस खात्यात घेणार. आणि ते मोठे मंत्री वगैरे येतात पूजाला वगैरे, पण आमच्या हौसेनं तर त्या लोकांच्या मी बद्दल बोलले की त्यांचा लवाजमा घेऊन निवडणुकीमध्ये यायचं नाही. ते गाड्या बैड्या सर्व घोड्या सर्व बाहेर लावायचं आणि त्यांनी चालत यायचं, त्यांच्या मंडळाचं पूजा करून लगेच निघायचं, अशा पद्धतीनं ठरलंय. आणि 11:30 वाजता मिरवणूक निघायचं असं सर्वांचं ठरलेलं आहे. आणि शेट्टी साहेबांना सांगितलं 11:30 वाजता निघा, म्हणजे सर्व मंडळाला न्याय मिळेल. आणि न्याय द्यायचा काम आम्ही करू. आणि पुढच्या गेल्या वर्षी झालं होतं ते, त्या पद्धतीने असं काय होणार नाही, त्याला सर्वांना न्याय मिळेल असं म्हणलं. समाजाला, आंबेडकरवादी समाजाला मी एवढं आवाहन करेन की आता काय 21 आणि 19 असं काय ठरलं नाही, 19 ठरलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आनंदानं आणि उत्साहानं आणि ताकदीनं तुम्ही मिरवणुकी काढावं. आणि 19 एप्रिलला ताकद दाखवा आपल्या बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीचे. आणि मोजताना आंबेडकर भीमसैनिक असं एक उभा दाखवावा आणि असं ताकदीनं दाखवावं. एवढी ताकद दाखवावी की गेल्या वर्षापेक्षा जास्त लोक आणता येईल, अशा पद्धतीने तुम्ही काम करावं असं मंडळाला आवाहन करेन. आणि कुठल्याही मंडळाला असा गेल्या वर्षासारखा अन्याय होणार नाही, न्याय मिळेल असं मी यावेळेला सांगतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.